आणि आता एक मोठी बातमी समोर आली आहे। आझाद मैदानावरून आता मराठा आणि ओबीसी आमने सामने येण्याची शक्यता आहे। जरांगेंच्या आधी ओबीसींकडून मैदानासाठी अर्ज करण्यात आलेला आहे। 28 ऑगस्टच्या ओबीसी आंदोलनासाठी 12 ऑगस्टलाच अर्ज देण्यात आलेला आहे। त्यामुळे परवानगी नेमकी कोणाला मिळणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आझाद मैदानासाठी आता मराठा आणि ओबीसी आमने सामने येण्याची शक्यता आहे, कारण जरांगेंना परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण की 28 ऑगस्टच्या आंदोलनासाठी ओबीसीने 12 ऑगस्टलाच अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे आता आझाद मैदानासाठी परवानगी कोणाला मिळणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जरांगे पाटलांचंही मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे आणि ओबीसींचं देखील आंदोलन होणार आहे। मात्र आंदोलनासाठी आता आझाद मैदानाची जागा कोणाला मिळते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण थेट आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। सूरज, आता आझाद मैदानावर कोणाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे? निश्चितपणे हा खूप एक वेगळा पेज जो आहे तो निर्माण झालेला आहे पोलिसांपुढे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी देखील आंदोलनासाठी आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज केलेला आहे। तर दुसरीकडे 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ओबीसी आंदोलनासाठी 12 ऑगस्ट रोजीच आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये ओबीसींनी जे आहे तो आंदोलनासाठी परवानगी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आझाद मैदानामध्ये जो पहिला येईल आंदोलनाचा अर्ज घेऊन त्याला पहिलं प्राधान्यक्रम दिलं जाईल। असं असताना आता नेमकं मनोज जरांगे पाटील यांच्या अर्जाला प्राधान्य दिलं जातं का मग ओबीसीने आधीच केलेल्या आंदोलनाला प्राधान्य दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं। त्यामुळे आता नेमकं कोणाला परवानगी मिळते, ओबीसीच्या आंदोलनाला परवानगी मिळते का मग मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी मिळते, आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय जरांगेंच्या आधीच ओबीसी समाजाकडनं आझाद मैदानासाठी अर्ज देण्यात आलेला आहे, त्यामुळे आता परवानगी कोणाला मिळते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।